ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुणे जिल्ह्याचा मुक्काम सोडून आज सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे। माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी सातारा जिल्हा सज्ज झालाय। दरम्यान नीरा नदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना स्नान घातले जाणार आहे। दरम्यान या नीरा नदीवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आणि याच प्रवेशाच्या स्वागताची जय्यत तयारी सातारा जिल्ह्याने केलेली आपल्याला पाहायला मिळते। मी आता नीरा नदीवरती आहे। नीरा नदीच्या उजव्या बाजूला सातारा जिल्हा आहे आणि डाव्या बाजूला पुणे जिल्हा आहे। पुणे जिल्ह्याचा मुक्काम संपून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे। त्यापूर्वी नीरा नदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना स्नान घातले जाणार आहे आणि यासाठी लाखो वारकरी जे आहेत ते नीरा नदीमध्ये स्नान करताना आपल्याला पाहायला मिळतात। हे स्नान झाल्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश होईल आणि त्यानंतर आजचा मुक्काम जो आहे तो लोणंद या ठिकाणी होणार आहे। आज वाल्ह्याचा मुक्काम संपून पालखी आज लोणंदच्या दिशेने मार्गस्थ होती। त्यापूर्वी पालखीचं निरास्नान होईल आणि प्रत्येक वारकरी या स्नानासाठी या ठिकाणी येऊन थांबलेला आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामॅन आदर्श खटकेसह सागर आव्हाड, साम टीव्ही, नीरा।